वळा पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या लवकरच राज्यव्यापी दौऱ्यावर असणार आहेत. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच राज्यव्यापी दौरा असेल. पक्ष संघटन मजबूतीसाठी सुनेत्रा पवार राज्याचा दौरा करणार आहेत. बारामती पोटनिवडणुकीनंतर पुढल्या महिन्यात दौऱ्याची सुरुवात होईल. जिल्हानिहाय बैठका, कार्यकर्ता मेळावे, त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद यावर या दौऱ्यामध्ये भर असणार आहे. पक्षातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व आहे. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सीमा, पोटनिवडणूक झाल्यानंतर बारामतीची सुनेत्रा पवार राज्यव्यापी दौरा करणार आहेत. पक्ष संघटनेवर त्यांचा भर असणार आहे. काय एकूण माहिती मिळते? नक्की जी माहिती मिळत आहे त्यानुसार बारामती विधानसभा पोटनिवडणूक झाल्यानंतर सुनेत्रा पवार या राज्यव्यापी दौरा करणार आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी, त्या ठिकाणच्या नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी ते स्वतः बोलणार आहेत, चर्चा करणार आहेत. खरं तर महत्वाचा दौरा असणार आहे. खरं तर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची आणि सरकारमध्ये सामील झाल्यानंतर काही बैठका त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांनी अजूनही कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलेला नाही. जे महत्वाचे नेते, आमदार आणि मंत्री आहेत त्यांच्यासोबतच त्यांचा आतापर्यंतचा संवाद आणि संपर्क झालेला आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आता सुनेत्रा पवार तयारी करणार आहे. पोटनिवडणुकीनंतर त्यांचा राज्यव्यापी दौरा निघेल आणि प्रत्येक भागात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना आणि संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचा प्रयत्न जो आहे तो असणार आहे. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये सुनेत्रा पवार या राज्यभरामध्ये दौरा करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि सक्रिय पक्षामध्ये सुद्धा ते पाहायला मिळतील आपल्याला. अगदी धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.